महाराष्ट्राच्या आकाशामध्ये तब्बल 5000 किलोमीटर लांबीची ढगांची रांग तयार झालेली आहे आणि हे ढग वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने झेपावत आहेत। हे साधे सुधे पावसाचे ढग नाही तर या ढगांच्या पोटामध्ये दडले एक महाभयंकर संकट। आज मध्यरात्री महाराष्ट्रामध्ये या संकटाचा शिरकाव होणार आहे। वैज्ञानिकांच्या मते अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी प्रचंड ऊर्जा तयार झाल्यामुळे 3 सायक्लोन सिस्टीम म्हणजे चक्रीवादळांची प्रणाली सक्रिय झाली। त्यामुळे आज रात्री महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला। भयंकर ढगफुटी निर्माण होणार आहे। त्याचबरोबर समुद्रामध्ये उंच लाटा देखील उसळतील। ढगांमध्ये पाण्याचे मोठे खडे आणि बर्फाचे कण तयार होत आहेत आणि ते एकमेकावर प्रचंड वेगाने आज रात्री घासले जातील। त्यामुळे विजांचा कडकडाट देखील महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये होणार आहे। अवकाळी पावसासारखा फटका महाराष्ट्रामध्ये बसेल। गारांचा तीव्र मारा या जिल्ह्यांमध्ये होईल। थेट गारांचा मारा आणि त्यासोबतच तुफानी वादळी वारा सुटणार आहे। ढगफुटी सदृश पावसाची देखील शक्यता काही जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात येत आहे। मध्यरात्री 1 ते पहाटे 4च्या दरम्यान तुमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती कशी असणार आहे हे जाणून घ्या। कारण मित्रांनो, गेल्या काही तासांमध्ये महाराष्ट्राच्या आकाशामध्ये अचानक काही हालचाली घडल्यात, ज्याने हवामान शास्त्रज्ञांनी समुद्राचा नवीन रिपोर्ट जारी करत मान्सूनचे वेळापत्रक जाहीर केले आहे। समुद्राकडून येणारे बाष्पीभवन झालेले ढग आणि जमिनीवरील प्रचंड उष्णता एकत्र आल्यामुळे आकाशामध्ये सुपर सेल थंडरस्टॉर्मची निर्मिती झाली। या ढगांच्या निर्मितीमुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती क्षणात बदलली। हवामान खात्याने सांगितले की आताच नवीन संकट उद्भवले, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गॉडझिला सक्रिय झाला आहे। यामुळे सतर्कता बाळगावी लागेल। महाराष्ट्रामध्ये हे ढग जमिनीपासून तब्बल 12 ते 14 किलोमीटर उंचीपर्यंत वाढलेत। जेव्हा ढगांचा आकार एवढा मोठा होतो तेव्हा त्यात पाण्याचे थेंब राहत नाहीत तर त्यांचं रूपांतर मोठ्या बर्फांच्या खडकामध्ये होतं। त्यामुळे गारांचा मारा होणार आहे। गारपिटीच्या पावसाचा इशारा देण्यात आलाय। बर्फाचे खडे जेव्हा आकाशात एकमेकावर घासले जातात तेव्हा शक्तिशाली वीज निर्माण होते। त्यामुळे शास्त्रज्ञांच्या मते आज रात्री महाराष्ट्राच्या आकाशात विजांचा भयानक कडकडाट होईल। मध्यरात्री 1 ते 4 दरम्यान विजांच्या उपकरणापासून दूर राहा अशा देखील सूचना देण्यात येत आहेत। तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही राहत असाल तर पुढची 3 मिनिटे लक्षपूर्वक ऐका, कारण आज रात्री आपल्या आकाशामध्ये भयंकर प्रणाली सक्रिय होत आहे। शास्त्रज्ञांनी सॅटेलाइटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आकाशामध्ये निर्माण झालेली आकृती पाहिली आहे आणि विज्ञानामध्ये याला गॉडझिला क्लाउड इफेक्ट म्हटलं गेलं आहे। आकाशात दिसणारे काळे ढग विजांच्या रूपांमध्ये बरसतील। एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने उघडीप घेतल्याचे दिसले आहे तर शेतकरी बांधव चिंतेत होते, पण निसर्गाने पडद्यामागे आपली खेळी खेळायला सुरुवात केली आहे। आज रात्री महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांवर सुपर सेल थंडरस्टॉर्म म्हणजेच ढगांचा एक महाविनाशक विस्फोट होणार आहे। आकाशातून पाण्याचा थेंब नाही तर बर्फाचे गोळे बरसणार आहेत। काही काळ पाऊस पडणार आहे आणि त्यानंतर गारांचा मारा सुरू होणार आहे। यालाच गॉडझिला इफेक्ट म्हटलं गेलंय। मध्यरात्री 1 ते पहाटे 4च्या दरम्यान महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हे वारे झेपावले जातील। त्यामुळेच पाऊस जोरदार बरसेल। मित्रांनो, सर्वात आधी तर सुपर सेल इफेक्टची शक्यता वर्तवली जात आहे आणि सुपर सेल हा ढगांचा असा प्रकार आहे जो स्वतःभोवती एका चक्रासारखा फिरतो। हा आकाशात फिरणारा ढगांचा एक प्रचंड मोठा चक्रीवादळाचा मारा करतो। पण गेल्या 24 तासात अरबी समुद्राकडून आलेली प्रचंड बाष्पयुक्त हवा आणि जमिनीवर असलेला तीव्र उकाडा एकत्र आल्यामुळे हवेचा दाब अचानक घसरला। ढगांची उंची ही जमिनीपासून थेट 15 किलोमीटरवर गेली आहे। जेव्हा ढग एवढ्या उंचीवर जातात तेव्हा विज्ञानाच्या भाषेत त्याला गॉडझिला इफेक्ट म्हणतात, कारण हे ढग संपूर्ण आकाशामध्ये बर्फाचे गोळे तयार करतात आणि जेव्हा हे ढग जमिनीवर कोसळतात तेव्हा ढगफुटी सदृश पाऊस आणि विनाशकारी वादळे निर्माण होतात। मान्सूनच्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रावरती गॉडझिलाचं संकट ओढवले आणि या संकटाची भीषणता लक्षात घेऊन 12 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। आकाशात पाण्याचे थेंब नाही तर बर्फाचे गोळे तयार होणार आहेत। त्यामुळे मान्सूनचे वारे हे नैऋत्य दिशेकडून अरबी समुद्राकडून सरळ रेषेत महाराष्ट्रात प्रवेश करणार आहेत। गेल्या 24 तासात उत्तर भारतात निर्माण झालेला हवेचा कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील अँटी सायक्लोन चक्रीवादळाद्वारे मान्सूनच्या वाऱ्याने आपली दिशा बदलली। हे वारे आता सरळ जाण्याऐवजी सह्याद्रीच्या पर्वतरांगांना घासत दक्षिण पूर्व दिशेने उत्तर पश्चिम दिशेने अत्यंत वेगाने वळले। जेव्हा हे बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या उंच टेकडावर आदळणार आहे तेव्हा सह्याद्री ओलांडताना हवेचा दाब प्रचंड प्रमाणात घसरला जाईल आणि या भौगोलिक रचनेमुळे आकाशात सुपर सेल थंडरस्टॉर्म निर्माण होईल। हे सुपर सेल थंडरस्टॉर्म ढग स्वतःभोवती एका चक्रासारखे फिरत फिरत थेट 15 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचणार आहेत। त्यामुळे पुढील 4 ते 5 तासांसाठी गॉडझिला क्लाउड महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल। हे 12 जिल्ह्यांकडे वेगाने येतील आणि त्यामुळे मध्यरात्री 1 ते 4 या दरम्यान जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस तसेच
तसेच विजांच्या कडकडाटीचा इशारा देण्यात आला। तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये 3 सतर्कतेच्या सूचना देखील देण्यात आल्या। सर्वात पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळण्यासाठी सांगण्यात आले, कारण आज मध्यरात्री जेव्हा पाऊस पडणार आहे तेव्हा विजांचा कडकडाट जोरदार होणार आहे। आज रात्री जेव्हा विजा कडकडायला सुरुवात होईल तेव्हा घरातील टीव्ही, फ्रीज अशा वस्तूंपासून लांब राहा, तसेच खिडकीजवळ उभे राहू नका। दुसरी सूचना देण्यात आली आहे की तुमच्या गाड्या शेड खाली बांधा, सुरक्षित ठिकाणी ठेवा। शेतकरी बांधवांनो, आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधा, कारण झाडावर वीज पडण्याचा धोका जास्त असतो, त्यामुळे झाडाखाली बांधू नका। तसेच तिसरी सूचना देण्यात आली आहे की रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत कोणत्याही घाटामध्ये प्रवास करू नका। वादी वाऱ्याचा धोका आहे, तसेच दरडी कोसळण्याचा धोका देखील उद्भवू शकतो, त्यामुळे सतर्क राहा। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांच्या 3 तुकड्यांमध्ये विभाजन देखील करण्यात आलं आहे, कारण शास्त्रज्ञांच्या मते अरबी समुद्रातून सुटलेल्या मान्सूनच्या वाऱ्याने अचानक आपली दिशा 180 अंशात बदलली। या भौगोलिक बदलामुळे आकाशामध्ये ज्या 2 प्रणाली सक्रिय झाल्या आहेत त्या ताशी 80 किलोमीटरच्या वेगाने महाराष्ट्राकडे झेपावल्या जात आहेत। गॉडझिला क्लाउड इफेक्ट आणि सुपर सेल थंडर असे 2 प्रवाह मध्यरात्री महाराष्ट्रामध्ये येत असल्यामुळे हवामान खात्याने 2 शक्तीच्या चक्राकार वाऱ्यामध्ये महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना अडकवले। या 2 शक्तीच्या चक्राकार वाऱ्यामध्ये 12 जिल्ह्यांची दिशा बदलली आणि हे वारे सह्याद्रीच्या पर्वतरांगांना घासत दक्षिण पूर्व दिशेकडून उत्तर पश्चिम दिशेकडे वळले। जेव्हा कोट्यावधी टन बाष्प घेऊन जाणारे हे वारे सह्याद्रीच्या टेकड्यांवर आदळणार आहेत तेव्हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला देखील सतर्क राहावं लागेल, कारण विजांचा कडकडाट जोरदार आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस देखील बरसेल आणि त्यामुळे शेतामध्ये पाणी साचू शकतं। भौगोलिक रचना जर पाहायला गेली तर पठारावरील भागामध्ये देखील हवामान खात्याने इशारा दिलाय। जिल्ह्यांच्या रिपोर्टमध्ये सर्वात आधी तर कोकण आणि मुंबईमध्ये इशारा आहे। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पट्ट्यांमध्ये आज मान्सून प्रचंड प्रमाणात आक्रमक होईल। समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना आज विशेष काळजी घेण्याची गरज आहे, कारण समुद्रात उंच लाटा उसळणार आहेत। सोसाट्याचा वारा देखील सुटणार आहे। मुंबईच्या सखल भागामध्ये आज रात्री पाणी साचण्याची दाट शक्यता आहे, तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात म्हणजेच पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज निसर्गाचं एक वेगळंच रूप दिसेल। घाटमाथ्यामध्ये दाट धुकं पसरणार आहे आणि धुक्याआडून विजांचा कडकडाट होणार आहे। सांगली आणि सोलापूरच्या काही भागामध्ये आज रात्री पावसाचा जोर वाढणार आहे। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजा जोरदार खेळ सुरू करतील, त्यामुळे सतर्कतेचा इशारा आहे। तर विदर्भामध्ये पाऊस पूर्णपणे वादी वाऱ्याचा असेल। वाऱ्याचा वेग प्रचंड असणार आहे, त्यामुळे झाडे कोलमडून पडू शकतात, तर कच्च्या घरांवरील पत्रे उडून जाण्याची शक्यता आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये आभाळ दाटून येणार आहे। महाराष्ट्रामध्ये आज भयंकर पाऊस पडणार आहे। विदर्भ जिल्ह्यामध्ये पाऊस वादी वाऱ्याचा असेल, तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या शेतकरी बांधवांना सतर्क राहावं लागेल। हवामान खात्याने या भागासाठी सर्वात मोठा इशारा दिला तो म्हणजे विजांच्या कडकडाटीचा। अत्यंत उष्ण आणि थंड हवेचे प्रवाह एकत्र आल्यामुळे या जिल्ह्यांच्या आकाशामध्ये विजेचे मोठे स्तोत्र तयार होतील। पाऊस पडण्याच्या आधी आणि पाऊस पडताना देखील आकाशातून विजा जोरदार तडाखा निर्माण करतील। अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे आज रात्री विजा कडकडत असताना इलेक्ट्रॉनिक उपकरणापासून दूर राहा अशा सूचना देण्यात आल्या। शेतकरी बांधवांनो तसेच स्थानिक नागरिकांनो सतर्क राहा। हवामान वेगाने बदलत आहे। कधी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते, कोरडे वारे वाहण्याची शक्यता वर्तवली जाते, तर कधी मान्सूनचे वारे पसरत आहेत, त्यामुळे ढगफुटी सदृश्य पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे। सतर्कता बाळगणं हेच आपल्या हातात आहे, कारण निसर्गाने खेळ कधीही बदलण्याचा इशारा दिला आहे।